श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी करुणाष्टकातील बुद्धिदे रघुनायका या प्रकरणामध्ये जे पुढचे 10 श्लोक सांगितलेले आहेत त्यांचं आज आपण थोडं चिंतन करणार आहोत। मागील 10 श्लोक आपण पाहिले आहेत, त्याच्या पुढील भाग आपण आज ऐकत आहोत। समर्थांच्या शब्दात आपण पहिले समजून घेऊ। श्रीराम समर्थ श्रीराम। संसार नेटका नाही उद्वेग वाटितो जीवी परमार्थ आकळे नाकी बुद्धी दे रघुनायका देईना पूर्विना कोणी उगेच जन हासती लौकिक राखता येना बुद्धी दे रघुनायका। श्री समर्थांनी प्रार्थना केली आहे, हे परामळया, या जगामध्ये जे लोक दिसतात आहे त्या लोकांची हीच माझ्या मनाप्रमाणे अवस्था झाली आहे। संसार नेटका नाही, कोणाला खायला नाही, कोणाला प्यायला नाही, कोणाला राहायला नाही, कोणाला नेसायला नाही, कोणाला अन्न नाही, कोणाला वस्त्र नाही, निवारा नाही, बुद्धी नाही, सौख्य नाही, काय या जगाची अवस्था झालेली आहे। यवनांच्या काळामध्ये सगळे लोक त्रस्त झालेले आहेत। म्हणून समर्थ प्रार्थना करतात की देवा, या सगळ्या लोकांना भक्ती मार्गाला आण आणि भक्ती मार्ग सुखकर व्हावा असं वाटत असेल, या भक्ती मार्गात आपल्याला परमेश्वराला खूप आनंदाने भजावं वाटत असेल तर त्यांना गृहसौख्य दे। पोटामध्ये भूक असताना भगवंताचं नाम घेणं हे अतिशय कठीण आहे, म्हणून पहिले पोट भरू दे, पहिले त्यांना अंगभर वस्त्र असू दे, घर निवारा व्यवस्थित असू दे। त्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर भगवंताचं नाम सुद्धा ते तितकंच आनंदाने घेतील। म्हणून आधी पोटोबा मग विठोबा आहे जे आपण वचन वापरतो तो ते यासाठीच आहे की आम्ही पहिले आपल्या देहाच्या ज्या काही गरजा आहेत, अन्न वस्त्र निवाराच्या, त्या पूर्ण व्हाव्यात आणि नंतर भगवंताची। मग या पूर्ण होण्यासाठी मला माझ्याजवळ ज्ञान पाहिजे, माझ्याजवळ कला पाहिजे, माझ्याजवळ युक्तिबुद्धी पाहिजे, मग ती भगवंताने मला द्यावी आणि ती प्राप्त होण्यासाठी मला तशा प्रकारे माझ्या हातून काम घडावं। म्हणून समर्थ प्रार्थना करतात यांच्या संसाराला सुख मिळू दे। संसार नेटका नाही, नेटका म्हणजे जेवढाच तेवढा। खूप श्रीमंती असली म्हणजे त्याचा संसार नेटका असतो असाही भाग नाही आहे। कमी पैशामध्ये सुद्धा चांगला संसार करता येतो आणि तो चांगला सुखकर करता येतो, त्या संसाराला श्लाघ्यता प्राप्त होते। म्हणून समर्थांनी पहिले म्हटलं आहे संसारी श्लाघ्यता नाही। श्लाघ्यता ही श्रीमंतीमध्ये नाही आहे किंवा गरिबीमध्ये नाही आहे, जे आहे त्यामध्ये निभवणे यामध्ये श्लाघ्यता आहे, यामध्ये धन्यता आहे, यामध्ये तो संसार नेटका आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कविता आहे, त्या कवितेमध्ये तुकडोजी महाराजांनी अतिशय सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की माझ्याकडे संपदा नसेल, गरिबी असेल, पण गरिबीत सुद्धा मात्र मी सुखी आहे। राजा असही महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राजांकडे काय दिसते? सगळं सुख दिसतंय, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। माझ्याकडे झोपडी आहे पण मला त्यामध्ये सुख आहे। भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसारामध्ये समाधानाची गरज असते, वस्तूची गरज आहे, वस्तू हव्या, पण प्रयत्न करून आम्हाला ज्या मिळाल्या आहेत त्यावर आपण कुठेतरी समाधान बाळगलं पाहिजे।
म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की देवा, संसार श्लाघता संसार नेटका नाही, उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ आकळे ना की बुद्धी दे रघुनायका, पूर्विना देईना कोणी, गरीब असल्यामुळे कोणी पुरवत नाही, कोणी आपल्याला देत नाही. श्रीमंत माणसाला सगळे मदत करतात, गरीबाला कोणी मदत करत नाही. उगेच जन हा सती, उलट लोक आपली टिंगल टवाळी करतात, लोक आपल्याला हसतात. लौकिक राखता येईना, आणि लोकांमध्ये माझा मान सन्मान आहे, मला ठेवता येत नाही. म्हणून हे देवा, मला तू बुद्धी दे. आणि पुढे अजून समर्थ म्हणतात आहे की जसा मी गरीब असल्यामुळे, बुद्धी असल्यामुळे मला जसं लोकांनी वाळीत टाकलाय, त्यामुळे मला काय होते माझ्या मनाची अवस्था, पिसुणे वाटते सर्व. पिसुणे याचा अर्थ परखेपणा वाटतोय. माझा आपलेपणा कुठे राहिलाच नाहीये, सगळे लोक आपलपोटी झालेले आहेत. कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू, बुद्धी दे रघुनायका. उदास वाटते जीवी, आता जावे कोणीकडे, तू भक्तवत्सल रामा, बुद्धी दे रघुनायका. हे रामा, तुझं नाव भक्तवत्सल आहे, म्हणजे भक्तावर तू प्रेम करणार आहे, भक्तावर तू माया लावणार आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून आता मला काही मला चांगलं वाटत नाही, सगळे पिसुने वाटते सर्वे, कोणीही मजला नसे. समर्था तू दया सिंधू, तू दयार्णव आहेस, दयेचा सिंधू आहेस, आणि त्यामुळे तू माझी इच्छा पूर्ण कर, मला बुद्धी दे. उदास वाटते जीवी, मला काहीच करावं वाटत नाही आहे, आता कोणीकडे जावं मला कळत नाही आहे. आणि तू माझा भक्त एक आता आश्रयदाता आहे, माझ्या जीवनरूपी नौकेला तूच एक किनारा आहेस. म्हणून तू भक्तवत्सल रामा, बुद्धी दे रघुनायक. माझ्या वाचेमध्ये, माझ्या वाणीमध्ये, माझ्या प्रत्येक आचरणामध्ये तुझ्याशिवाय मला कोणी नाहीये. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणेवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. समर्थ म्हणतात की मी जर आता तुझा आहे, मी समर्थाचं लेकरू आहे, तुझं लेकरू असताना मला दुःख होते आहे, माझी काळजी तूच कर, माझी काळजी दुसरं कोणी करणार नाही. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणेन तसे, मला लोक तुझा म्हणतात. लक्षात घ्या, भगवंताचा भक्त म्हटल्यानंतर त्याची काळजी भगवंताला लागते, आणि भगवंत त्याच्या सगळ्या अडचणी दूर करतो. म्हणून विश्वास ठेवला पाहिजे, त्या परमेश्वराला नितांत श्रद्धेने आपण शरण गेलं पाहिजे. तो तुम्हाला सगळ्या संकटातून दूर करणार आहे, यात अजिबात शंका नाही. आपल्याच मनामध्ये भगवंताबद्दलचा पूर्ण विश्वास नसल्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, सोडविल्या देवकोटी, भूभाव फेटला बळे, भक्तासी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. देवा, तू या पृथ्वीवर जन्म घेतला आणि या भक्तावरचे सगळे संकट तू दूर केले. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी प्रत्येक युगायुगामध्ये मी माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी येईल. म्हणून समर्थ इथे उल्लेख करतात आहे त्याचा. सोडविले, समर्थ म्हणतात पुढे, सोडविल्या देवकोटी, भूभार, हा भूमीचा भार जो आहे फेडला बळे. रावणाला मारलं, कंसाला मारलं, मोठ्या मोठ्या दैत्यांचा संहार केला, आणि तू शेवटी भक्तांचं रक्षण केलं. म्हणून भक्ताशी आश्रय मोठा, भक्तांना फार मोठा आश्रय आहे, तूच आता बुद्धी दे. पुढे समर्थ म्हणतात आहे, भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसते, ब्रीद हे राखणे आदी, बुद्धी दे रघुनायका. उदंड ऐकिले कीर्ती, पतित पावन प्रभो, मी एकरंक निर्बुद्धी,
बुद्धी दे रघुनायका. समर्थांनी अजून भगवंताला जागृत केलाय जणू काही, त्याला टाहो फोडलेला आहे. तेवढ्यात भक्त उदंड तुम्हाला, मला माहिती आहे मी एकटा भक्त नाही तुझा, अनंत तुला भक्त आहे, त्यामुळे आम्हाला कोण विचारणार आहे. पण तुझं ब्रीद काय आहे, तू भक्त वत्सल आहेस. त्यामुळे तू भक्त वत्सल असल्यामुळे तू भक्तांचं रक्षण कर. उदंड ऐकली कीर्ती, आजपर्यंत तुझी कीर्ती किती ऐकत आलो आहे मी. तू पतित पावन आहे. पतित पावन नाव म्हणून तू स्वतः मला रक्षण करण्यासाठी तू पतित पावन आहे, पतिताला पावन करणार आहे. हे प्रभू, मी एक रंक आहे, मी गरीब आहे, तुझा दास आहे, आणि तू माझी सगळी आशा पूर्ण कर, इच्छा पूर्ण कर. आशा हे लागली मोठी, दयाळू दया करी, आणि एक नलगे काही, बुद्धी दे रघुनायका. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशयो वाटतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. हे देवा, मी आता मोठी आशा लावून बसलो आहे. आता तुझ्याशिवाय मला कोणी वाचवणार नाही, तुझ्याशिवाय मला करणोपाय नाही. तू दयाळू आहे, तू दया सिंधू आहे, तू करुणार्णव आहे. तू माझं संकट दूर कर, माझ्यावरती सगळी आपदा दूर कर, माझ्यावर दया कर, आणि तू मला बुद्धी दे. आणि त्या बुद्धीच्या भरोशावर मी इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी मी माझा यशस्वी होऊ शकेल. रामदास म्हणे माझा संसार तुझं लागला. हा सगळा संसार आता माझा जो आहे हा माझा राहिला नाही, हा माझा संसार आता तुझा राहिला आहे. संशयो वाटतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. आता मला कुठलाही माझ्या मनातला संशय जो असेल तो आता मिटून टाक, आणि तू मला सिद्ध करून दे की तू माझं रक्षण करणार आहे. अशा प्रकारची मागणी श्री समर्थांनी प्रभू रामचंद्रांकडे मागितली. की स्वतःसाठी मागितली असं म्हणा, किंवा आम्ही तसे आहोत म्हणून मागितली म्हणा, किंवा आम्ही अशा प्रकारची मागणी रामाकडे मागावी म्हणून समर्थांनी हे करुणाष्टक लिहिली असे म्हणा. कुठल्याही अर्थाने शेवटी परमेश्वर आपला झाला पाहिजे, परमेश्वराला आपण प्रिय झालो पाहिजे, आणि तशा प्रकारचं भक्ताचं मन आमचं तयार झालं पाहिजे. यासाठी समर्थांनी करुणाष्टक लिहिली आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो, आणि आजची ही करुणाष्टकाची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम.